जय महाराष्ट्र. काय सांगा? मराठी माणसाचा विजय असो. मराठी माणसांचा विजय असो. आज जो हा मोर्चा निघालेला आहे तो मराठी माणसासाठी निघालेला आहे आणि मराठी माणसाने पुढे गेलं पाहिजे. जय भवानी, जय भवानी, जय. आहेत कुठे आमचे आमदार? आहेत कुठे? मत मागायला बॅनर लावतात मोठे मोठे, घरी येतात. आता आहेत कुठे आमचे आमदार? लोकप्रतिनिधी या सगळ्यापासून बाजूला राहण्याचा प्रयत्न करतात. काय मराठी लोकप्रतिनिधी या सगळ्यापासून बाजूला राहत आहेत का? इथले स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत, सगळे आहेत. कोणी नाहीये बाजूला, सगळे प्रतिनिधी आहेत मराठी याचे. कोणी बाजूला नाहीये. फक्त एवढंच का बघा, आम्ही पुढे आल्यावर आम्हाला आतमध्ये टाकलं लगेच. हे चुकीचं करता आहात. आम्हाला मोर्चा आणि तो तर निघणारच. मोर्चा हा निघणार. मोर्चा हे सगळे मोर्चेकरू जे आहेत ते अजूनही आपली भूमिका स्पष्ट करतायत की मोर्चा कुठल्याही परिस्थितीमध्ये निघणार आहे आणि आम्ही तो काढणारच आहोत अशा पद्धतीची भूमिका ते स्पष्ट करत असताना त्यांना ताब्यात पोलिसांनी घेतलेला आहे. त्यांना जमेल त्या वाहनांच्या माध्यमातून ताब्यात दी जाएगी, लेकिन वो जगह बनने के लिए तैयार नहीं है, तो वहीं पे बात अड़ी है. और देखिए व्यापारी ने जो भी वहाँ पे मोर्चा निकाला था उन्होंने भी परमिशन नहीं ली थी, उनके ऊपर गुने हमने दाखिल किए थे. उसी अनुसार कायदा सुव्यवस्था ये अबाधित रखना ये हमारी जिम्मेदारी है, तो उस हम कार्रवाई कर रहे हैं. तर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची प्रतिक्रिया आपण पाहत होतात. व्यापाऱ्यांनी ज्यावेळेला मोर्चा काढलेला होता त्याला सुद्धा परवानगी नव्हती आणि आम्ही त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल. महाराष्ट्रामध्ये मोर्चा काढून देत नाहीत. खूप म्हणजे ही खूप मोठी म्हणजे अपमानास्पद बात आहे. ज्या लोकांचा काहीही परमिशन नसताना तो मोर्चा निघाला त्यांना परमिशन भेटली मोर्चा काढायची आणि आम्ही परमिशन घेत असताना आम्हाला तो मोर्चा काढून देत नाही. म्हणजे कुठेतरी ही दडपशाही आहे. मला वाटतं सरकारने ही दडपशाही केलेली आहे. पण सरकारला आम्ही तुमच्या माध्यमातून सांगतो, हा मराठी माणूस कदापि शांत बसणार. पाहतो या ठिकाणी घोषणाबाजी